टील या चॅनलवर आज आपण मराठमोळी पडवळाची साधी सोपी भाजी बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपण। आता आपण टमॅटो चिरून घेऊया। बारीक टमॅटो चिरायचा आहे। त्यानंतर कांदा चिरून घेऊया। कांदा सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे, अगदी बारीक, हात कापून घेऊ नका। त्यानंतर पडवळ जे आहे ते सुद्धा बारीक चिरायचे। आपल्याप्रमाणे तेल टाका, जेवढं तुम्हाला लागतं तेवढं। त्यानंतर त्याच्यात कांदा आणि टमॅटो दोन्ही तेलामध्ये सोडून द्या आणि मस्तपैकी ते व्यवस्थित चमच्याने ते ढवळून घ्या, मिक्स करून घ्या, चांगलं मिक्स करून घ्या, कारण ते लाल झालं पाहिजे, कांदा शिजला पाहिजे तेलामध्ये। त्यानंतर भिजवलेली डाळ, जी डाळ मी 1 तासापूर्वी 1.5 तासापूर्वी भिजवून ठेवून द्या, मी पण ठेवली होती। आता ती डाळ त्या तेलात कांदा आणि टमॅटोच्या मिश्रणात टाका आणि ती परत ढवळून घ्या व्यवस्थित। अगदी चारी बाजूने ती ढवळली किंवा मिक्स केली की त्याच्यात तिखट आपल्याप्रमाणे, तिखट आपल्या चवीप्रमाणे तिखट टाका। जास्त तिखट लागलं तर जास्त टाका, तुम्हाला पाहिजे असेल तसं। त्यानंतर हळद थोडीशी, त्यानंतर मीठ आणि थोडीशी साखर, अगदी किंचित साखर तर तुम्हाला हवी असेल तर, नको असेल तर टाकायची गरज नाही। हे सगळं मिश्रण व्यवस्थित 5 मिनटं तरी ढवळून घ्या, पण कुठेही ते चिकटलं नाही पाहिजे, करपलं नाही पाहिजे, एवढं व्यवस्थित ते ढवळून घ्या। हे सगळं मिश्रण झाल्यावर मग जे बारीक पडवळ कापलं होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि ते टाकल्यानंतर मग परत भाजी ढवळून घेऊया व्यवस्थित, कारण प्रत्येक पडवळ्याच्या कणाकणाला ती मीठ, तिखट, हळद, थोडीशी साखर ही लागली पाहिजे, तरच त्याची चव चांगली होते, रंगत होते त्याची। आणि बघा वेगवेगळं मिश्रण किती छान दिसतंय। त्यानंतर ती ढवळल्यानंतर जर तुम्हाला वाफेवर करायची असेल तर ताटात पाणी ठेवा आणि वाफेवर ठेवा, नाहीतर थोडंसं पाणी, किंचित पाणी घातल्यानंतर परत ती ढवळा व्यवस्थित आणि बघा किती शिजले। मी थोड्या वेळाने परत बघते तर ही भाजी शिजली होती। वरचं जे पाणी होतं उरलेलं ते मी परत त्या भाजीच्या भांड्यात टाकलं आणि परत ती थोडा वेळ निभरायला म्हणतात ना तशी ठेवली। आता परत 2 मिनिटांनी भाजी मी बघते तर भाजी पूर्ण शिजले आणि सुंदर प्रकारे ती झालेली आहे।